नमस्कार, जय शिवराय मंडळी, शुभप्रभात. आपण आहोत महात्मा फुले मंडई नजीक चकला मंडईच्या जवळ आणि या मोहम्मद अली रोडवरती ही आपण जाहिरात बघतोय, देवा भाऊ. वेगवेगळ्या कंपन्यांची जाहिरात आपण बस स्टॉपवरती बघतच होतो, परंतु आता देवा भाऊंची जाहिरात बघतोय आणि ही जाहिरात अनेक बस स्टॉपवरती झळकली आहे. मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरती विसर्जन मार्गावरती मोठी जाहिरात लावली होती. खूप मोठा बॅनर लावला होता देवा भाऊंचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर नतमस्तक होताना पाया पडतानाचं जे फोटो आहेत ते झळकत आहेत देवेंद्र फडणवीसांचे. मी आता तुम्हाला समोरून दाखवतो या बस स्टॉपची जाहिरात कशी आहे ती. बघा, हे मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे देवा भाऊ आणि पुढे डोळे मिटून फडणवीस साहेब हात जोडून उभे आहेत, छत्रपतींच्या समोर उभे आहेत. माफ करा, मी मगाशी नतमस्तक बोललो, परंतु ते नतमस्तक नाही आहेत, फक्त उभे आहेत हात जोडून. तर ही जाहिरात करायची वेळ का आली भाजपावरती किंवा फडणवीसांवरती, हा जनतेच्या मनामध्ये सवाल आहे. आणि हा लाखोंचा चुराडा का केला, काय गरज पडली, कुठून केला, यांना कोणी सवाल विचारणारा आहे की नाही. का यांची सत्ता आहे म्हटल्यावरती यांना ईडी, सीबीआय किंवा इकॉनॉमिकल पोलिसांची फायनान्शियल विंग वगैरे वगैरे कोणी काही विचारणारं नाही. मराठा आंदोलनाला ज्या पद्धतीने फडणवीस सामोरे गेले ती पद्धत क्रूरपणाची होती असं मराठा आंदोलकांचं म्हणणं होतं. मग ती क्रूर फडणवीसांची इमेज, डॅमेज इमेज सुधारण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे का, असा प्रश्न विचारायला वाव नक्की आहे. आपल्या प्रतिक्रिया कळवा, नक्की कळवा. जय शिवराय.